हॅलो, तर मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खवीची जाळी कशी मांडतात त्याची पद्धत दाखवलेली आहे. आता ती भर समुद्रात असलेली जाळे माशांनी भरलेले म्हणजे ते पूर्ण भरलेले नाही, थोडीफार जी मिळालेले मासे आहेत. आता ती जाळी ते खेचत आहेत, पाहूया कुठल्या पद्धतीने खेचत आहेत ते पहा. त्यांची समुद्रातील गाडी खेचण्याची लगबग सुरू झालेली आहे. पहा ती गाडा आता ते कुठं आहे, कुठं आलेला आहे ते गोष्टी. त्याला यार ह्या सर्व रस्ते आहेत, रस्त्या जोडल्या आहेत आणि त्या सर्व रस्त्या या विंचाच्या साहाय्याने, म्हणजे हे विंच असते, हे बोटीचं मुख्य इंजन असते, त्याला जोडलेलं असतं. त्या विंचाच्या साहाय्याने हे गाडी ते खेचत आहे. म्हणजे पूर्वी हे विंच नव्हते तेव्हा हाताने त्या रस्त्या खेचत असायचे. त्यामुळे त्यांना खूप कष्टाचं काम होतं, मेहनत लागायची. आता ह्या विंचामुळे त्यांची बरीच काय मेहनत आता वाचलेली आहे आणि जाळीसुद्धा लवकर येत आहे. आता ते खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आपले राजू भाऊ आज या बोटीमध्ये 3 आर आहेत. एक राजू पदे आहे, एक राजू येडे आहे आणि एक राजू भारे आहे. अशी 3 आर. आणि गणेश, आपले आराध्य दैवत गणेश, हे आज ही 4 मंडळी या बोटीमध्ये मासेमारी करण्यासाठी आलेले आहे. मी फक्त इकडे आपलं व्हिडिओ काढण्यासाठी आलेले आहे, जे आपल्याबरोबर पोचवण्यासाठी. बघा या आता खेचत आहेत ती जाळी. जाळीचा मुख्य भाग, वरचा भाग असतो तो खेचलेला आहे त्यांनी. आणि ते लालीच्या वर गेलेले ते राजू, आता ते तिथून खालची भाग बोलतात, म्हणजे त्याला हेटी बोलतात. हा उपिलीचा भाग आलेला आहे. उपिली म्हणजे जाळ्याचा वरचा भाग आणि हेटी त्यांच्या भाषेत बोलतात, हेटी बोलतात. तो झाला आहे, तो म्हणजे जाळ्याचा खालचा भाग. मी नंतर तुम्हाला दाखवतो तुम्हाला. आणि ही जाळं आहे, हे बघा, ही जाळं इथपर्यंत लांब असं पसरलेलं आहे. बोटीवर जवळजवळ ते जाळं 25% आलेलं आहे. आता ते खेचत आहेत सर्व, आहेत सर्व राजू भाऊ, गणेश. मगाशी बोलले 3 आर चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल, त्याच्यातले हे 3 आर. आता ते जाळी खेचत आहेत, त्यांचं काम चालू करू द्या त्यांना, आपण त्याच्यामध्ये यायचं नाही. कारण मगाशीच भेटलं होतं काम, जोखमीचं काम आहे. वाटतं तेवढं सोपं नाही. आता तो राजूभाऊ आहे ना, आता हा खालचा भाग म्हणजे हेटी ओळख आहेत आणि हे राजूभाऊ आहेत ते गाऱ्या, ते उपिली ओळख आहेत. आता हे सर्व मिळून एकत्र काम करावं लागतं त्यांना. आता बघा ते हेटीतला जो दगड आहे, त्याला जमेरा बोलतात. तो जमेरा आलेला आहे. हा जमेरा आला आहे तिकडे. तो जमेरा यासाठी बांधतात की ती जाळं जमिनीला गेलं पाहिजे, समुद्राच्या खाली तळात गेलं पाहिजे, चिखलामध्ये. अशी त्यांची योजना असते आणि सर्व कार्यक्रम ती योजनाबद्ध करावे लागतात. त्याच्यात कुठलीच चूक त्यांना महागात पडू शकतो. आताच आपल्या या बोटीतलं एक उठवणा निघून गेलेला आहे. आपण एक दोरी असते, ते बांधताना तरी थोडीशी चूक झाली आणि ही दोरी सुटून गेलेली आहे. मग अशा पण काही घटना इकडे घडत असतात. असं यांचंही मासेमारी पद्धतीचं जीवन आहे. आता राजूभाऊ बांधत आहेत, आता उद्यासाठी ती तयारी आहे त्याची बांधण्याची. त्यांनी घाट सोडताना दिसत आहेत ते राजू, मेन प्रमुख या बोटीतले. जय शेडेदेवा या बोटीचे प्रमुख आहेत ते, म्हणजे त्याला तांडेल बोलतात. असं आहे. तसं बघायला तर सर्वच तांडेल आहेत, पण आडनावाने तांडेल आहेत. पण बोटीचा जो मुख्य मालक आहे त्याला बोलतात तांडेल. ते आहेत ते आपले हे राजू.
आता ते हाताने खेचतायत ते. आता बघूया, पाहूया आता ते खेचायला सुरुवात केली आहे त्यांनी. ही जाळी इकडे आपले मैत्रीचे आजोबा त्यांनी गड्यामध्ये चेन घातलेली आहे. त्याची नात आहे ती. त्याच्या मैत्री असं त्यांनी एक लॉकेट छापलेलं आहे. ते आपल्याला दिसणार नाही थोडे थोडे आपण पाहूया. आता ही जाळी ते ओळख आहे. बघा, ही जाळी आता अशी लांब पसरलेली आहे. हळूहळू ती बोटीवर घेताना दिसत आहेत. आणि आपले राजू आणि गणेश हे आता ती जाळी व्यवस्थित उद्यासाठी पुन्हा त्यांना यायचं आहे ते व्यवस्थित ते ठेवत आहेत, जेणेकरून उद्या जेव्हा ते मासेमारीसाठी येतील तेव्हा त्यांना ते सोपं काम होईल. असं यांची मासेमारी आहे. बघा, आता ते जाळ्या खेचत आहेत. आणि आतापर्यंत जाळ्यालाही तेवढी हे मच्छी लागले. खरं म्हणजे ही मच्छी काहीच नाही. मच्छीचं एवढा दुर्मिळ झालेली आहे आता. पूर्वी हे जे हे दिसत आहेत, फळ्या दिसत आहेत, याच्या खाली खण असायचे आणि खण भरून मच्छी यायची. याला कारण म्हणजे अतोनात फिशिंग, म्हणजे आपण लाईट फिशिंग जे आता बोलतो ती आता अतोनात चाललेली आहे. तसंच पेरा सिस्टम जी बोलतात, त्यामुळे आता मच्छी दुर्मिळ होत चाललेली आहे आणि कमीत कमी मच्छी मिळत आहेत. असा हा यांचा मच्छीमारांचा संघर्ष इकडे चालू आहे. आणि सरकारला मला हेच सांगायचं आहे, जर का या मोठ्या ट्रॉलरिंग, लाईट फिशिंग, नेट फिशिंगवर आपण नियंत्रण आणलं ते हे गोरगरीब छोटे मच्छीमार त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे, त्यांचा संसार उघड्यावर होणार आहे. हे माझ्या माध्यमातून मी सरकारच्या असलेल्या मत्स्योद्योग मंत्र्यांना मी एक आव्हान देत आहे की या गोरगरीब मच्छीमारांना वाचवण्यासाठी आपण थोडेफार प्रयत्न करावे, की जेणेकरून त्यांचा पारंपरिक हा व्यवसाय जिवंत राहील आणि ते व त्यांचे कुटुंब जिवंत राहील. खरोखर ह्या गोष्टीसाठी सरकारने लक्ष द्यायलाच हवं आहे. कारण सरकारकडे आमचं कोणीही वाली नाही आहे. आमचा एकही आमदार तिकडे दिसत नाही आणि त्यामुळे आमचे हे प्रश्न सोडवण्यासाठी तिथे कोण नाही. जर मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचला असेल तर ह्या व्हिडिओचा दखल घेऊन आणि ह्या खरोखर गोर मच्छीमार आहेत, छोटे बोटी आहेत, जे कवीच्या माध्यमातून आपलं जीवन जगत आहेत. आज दिवाळीनंतर 3 ते 4 महिन्यानंतर ही बोट गेलेली आहे. तर पाहू शकता तुम्ही की त्यांनी कसं जीवन व्यतीत करायचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की शेतकरी आत्महत्या करतात, परंतु एकाही मच्छीमाराने आत्महत्या केलेली तुम्हाला दिसणार नाही. त्यांच्याही डोक्यावरती खूप काही कर्ज असते, परंतु ते कधी आत्महत्या या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे जीवन एक संघर्ष आहे आणि संघर्षावरून आम्हाला जगायचं आहे, असं आहे. त्यामुळे संभाजी महाराजसुद्धा बोलला होता की मच्छीमारांचे सागरात जेवढा गोडवा आहे तसंच मच्छीमारांच्या बोलण्यामध्ये खरेपणा आहे. हे संभाजी महाराजांनी पण त्यावेळेला सांगितलं होतं. कारण मच्छीमारावरती कोणी संशय घेऊ शकत नाही, म्हणून मच्छीमार ही आत्महत्या करत नाही. आपलं जीवन व्यतीत करण्यासाठी जे काही चाललं आहे, कष्टाचं चाललेलं आहे, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या कुटुंबासाठी त्या झटताना दिसत आहेत. खरोखरच यांची परिस्थिती एवढी गांभीर्य होत चाललेली आहे की येणाऱ्या काही काळामध्ये संपूर्ण मासेमारी ही नष्ट होणार आहे. आणि याला कारणीभूत आहे ते ओव्हर फिशिंग, म्हणजे नेटकरी असतात ते. आज त्यांना आपण त्यांचे एक सीमा ठेवलेल्या आहेत की त्या भागामध्येच त्यांनी नेट फिशिंग करायचे आहेत. पण मागच्या काही दिवशी इकडे काही छोटे बेंडाव बोलतात ते आले होते, पाले आले होते, जे यांच्या जाळ्यात मिळणार होते. आज त्या जागी येऊन त्यांनी भले 40 ना 50 ट्रॉलरिंग येऊन इकडे नेट फिशिंग करून त्यांना जे मिळणारे पाले होते, त्यांना जे मिळणारे
आपला वेंडाव बोलतात, एक शिंगाड्याचा प्रकार आहे तो माशाचा, ते सुद्धा इकडून त्यांनी लुटून खाऊन गेलेले आहेत. तर असं गांभीर्य इकडे निर्माण झालेलं आहे आणि सरकारने याच्यावर दखल घेतलीच पाहिजे. आता तुम्ही एक पाहू शकता, आज हे 4 मच्छीमार आणि बोट मालक आणि त्याला लागणारा डिझेल खर्चसुद्धा सुटू शकणार नाही. एवढी तुटपुंज मासेमारी ही मच्छी त्यांना भेटलेली आहे. याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या संसार आणि त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण व त्यांचा उदरनिर्वाह कसा करावा हा त्यांचा मोठा जटिल प्रश्न याच्या इकडे आले. आता ही जी मोठ तुम्ही बोलतात, आता ती उचलणार आहेत, ही मोठ त्या वेळेला 3 ते 4 कापण्या बोलतात, त्या कापण्याने उचलली जायची आणि पूर्ण खण भरून बोटे यायचे. आज ती परिस्थिती गांभीर्य सरकारने घ्यायला. मी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आपणास हा व्हिडिओ जर पोचला असेल तर जातीने आम्हाला बोलवा आणि व्हिडिओची दखल घ्या आणि काहीतरी मच्छीमार जगतील हे आशेचे किरण आम्ही तुमच्यावर सोडून देतो आहे. कारण आपण एक चांगले मुख्यमंत्री आहात आणि मच्छीमारांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देतील आणि ही अतोनात फिशिंग जी चाललेली आहे, नेट फिशिंग, लाईट फिशिंग ही पूर्णतः बंद करा अशी आपल्याकडे मागणी करतो. तर गाईज, मी आपल्याला नेहमी चांगले व्हिडिओ पाठवत असतो. आज मी इकडे कवीच्या माध्यमातून मासेमारी करणाऱ्याच्या बोटीवर आलेलो आहे आणि त्यांचं जीवन, त्यांचं ते खडतर जीवन आणि त्याचं मासेमारीचं गांभीर्य किती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये यांचे जीवनच नष्ट होणार आहे, यांना मच्छीच मिळणार नाही. याची दखल आपण सर्वांनी घेऊन हा एक संघर्षाचं वादळ घेऊन आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजे की हे यांचे असंच चालू ठीक आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला पसंत झाला असेल लाईक आणि